आज मी तुम्हाला एक फ्राईड राईस करून दाखवत आहे। त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आहेत। हे पाणी टाकून द्यायचं आहे। हे तांदूळ 2-3 वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये तांदूळ भिजेल इतकं मी पाणी टाकत आहे। हे अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे। तांदूळ शिजवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी मीठ टाकत आहे। तांदूळ मी अर्धा तास भिजवले आहेत। आता यातलं मी पाणी काढून टाकत आहे। तांदूळ जर अर्धा तास भिजवला तर त्याचा भात एकदम मोकळा होतो। म्हणून त्यासाठी कधीही तुम्ही फ्राईड राईस किंवा बिर्याणी असं करत असाल त्यावेळेला तांदूळ नेहमी 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास तरी भिजवून ठेवायलाच पाहिजे, तरच भात मोकळा होतो। पाण्याला उकळी आली आहे। याच्यामध्ये हा अर्धा तास भिजवलेला तांदूळ मी टाकत आहे। हा तांदूळ 90% शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवायचा नाहीये। पाण्याला एक उकळी आलेली आहे आणि तांदूळ पण बघा 90% शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। मी जाळीचं भांडं घेतलं आहे आणि हा तांदूळ मी याच्यात टाकत आहे। आता हा मी थंड होऊ देणार आहे। मी गॅसवर पॅन ठेवला आहे। 1 टीस्पून मी तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये हे मी अंड टाकत आहे। यावर मी अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे ते टाकत आहे। चिमूटभर काळी मिरी पावडर ही टाकत आहे। आता ही पोळी मिक्स करून घ्यायची आहे। गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे। त्याच्यामध्ये 2 टीस्पून होईल एवढंच मी तेल टाकत आहे। 1 टेबलस्पून लसूण घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे। तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। याच्यामध्ये मी तेल तापलेलं आहे त्याच्यात टाकत आहे। 1 इंच मी आल्याचा तुकडा कापून घेतलेला आहे। 2 मी हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी पातीचा कांदा कापून घेतलेला आहे तो टाकत आहे। कांदा, आलं, लसूण हा चांगला परतला गेलाय। इथे मी फरसबी घेतलेली आहे हे टाकत आहे। गाजर घेतलेलं आहे ते टाकत आहे। थोडं परतून घेत आहे। फ्राईड राईसमध्ये भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, थोड्याशा क्रंचीच असल्या पाहिजेत, म्हणून मी त्या बारीक कापलेल्या आहेत। भाज्या मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते टाकत आहे आणि तेही चांगले ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये आता अर्धा टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे। अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आहे। अर्धा टीस्पून व्हिनेगर आहे। अर्धा टीस्पून लाईट सोया सॉस आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे आणि जास्त उलटण्याने हलवायचं नाही, नाहीतर तांदूळ तुटू शकतो। त्याच्यामध्ये मी कांद्याची पात घेतलेली आहे ती टाकत आहे। हे ऑमलेट चांगलं मी फ्राय केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जो फ्राईड राईस केला होता तो टाकत आहे। आता हा फ्राईड राईस मी मिक्स करून घेत आहे। याच्यामध्ये थोडीशी मी कांद्याची पात टाकत आहे। हॉटेल सारखा एक फ्राईड राईस तयार झाला आहे। मी आता गॅस बंद करत आहे। हॉटेल सारखा एक फ्राईड राईस तुम्हीही असा करून बघा।